जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 35 आणि 36. असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तयांतरी देव तैसा. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पहा, भक्तांच्या अंतःकरणात ज्याप्रमाणे भाव असतो त्याचप्रमाणे अंतरंगात शांती समाधानाचा अनुभव येतो. जसा भाव तसा देव हे विधान अगदी बरोबर आहे. जेवढी श्रद्धा तेवढीच समाधान. परमेश्वराच्या दरबारात न्याय आहे, म्हणूनच पेरिले ते उगवते. जैसे जयाचे भजन, तैसाची देव ही आपण. म्हणून अवघे जाण आपणाची पासी. जीवनात निष्काम कर्म केले म्हणजे चित्त शुद्ध होते. नामस्मरण सातत्याने घेतले तर मनःशांती लाभते. शांत स्थिर झालेल्या मनात सद्भाव जागृत होतो. जितका सद्भाव उत्कट असेल तितकेच आपण आत्मतत्वाजवळ जातो. आत्मतत्वाशी एकरूप होण्याकरता निस्संग जाहिले पाहिजे. अनन्य झालेल्या भक्तांचा सांभाळ कोदंडधारी रामच करत असतो. श्रीरामांनी आपल्या हातात धारण केलेले कोदंड भक्तांच्या संरक्षणास करताच आहे. अनन्य शरण आलेल्या भक्तांचे पालन करणे हे रामाचे ब्रीदच आहे. दुष्टांचा संहार करणे प्रसंगानुसार झालेला निर्धार निश्चय आहे. नीतिनियमांचे पालन करणारे श्रीराम आपल्या दासांची कधीही उपेक्षा करीत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मानवी देहात असणारे आत्मतत्व ज्ञानप्रधान आहे. ते ह्या देहाला नखशिखांत व्यापून आहे. तोच या देहातील स्वयंप्रकाश चित्स्वरूप आत्मा होय. यालाच देहातील देवही असेही म्हणतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. श्री समर्थ म्हणतात, देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविचे निर्गुण. प्रत्येक देहात असणारा स्वयंप्रकाश आत्मा आपल्या हृदयस्थानी अतिसन्निध आहे. प्रत्येक संकल्प, प्रत्येक विचार तरंग, प्रत्येक कर्मकृती, हालचाल आत्म्याच्या अस्तित्वामुळेच होत असते. आपण थोडे अंतर्मुख झालो तर त्या देवाच्या सामर्थ्याची, त्याच्या अस्तित्वाची अनुभूती येते. देव अंतरात्मा अत्यंत जवळ आहे, पण तो भक्तांच्या श्रद्धेची, धैर्याची थोडीशी कसोटी पाहत असतो. त्या देवाच्या प्राप्तीकरता अतिलीन होऊन साधन उपासना करावी लागते. प्रभू श्रीराम सुख घन आहेत, आनंद घन आहेत. शरण आलेल्या भक्तांना कैवल्य पदाची, मोक्षपदाची प्राप्ती करून देणारे समर्थच आहेत. श्रीराम आपल्या निजदासांची कधीही उपेक्षा करीत नाहीत.